केलं ना. रामकृष्ण हरी. मी युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण रोहन महाराज मेटकरी. खूप दिवसापासून जी इच्छा होती की सारिका ताईंना बोलवावं आणि आपल्या आश्रमाबद्दल आपल्या कार्याबद्दल थोडीशी माहिती सांगावी. आज योग आला. वाटेने जात असताना त्या दिसल्या आणि त्यांना कॉल केल्यानंतर त्याही अतिशय आनंदानं आपल्या अनाथ आश्रमासाठी भेटायला आल्या. त्या सांगतील माहिती थोडीफार. तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. बघा कसा म्हणजे परमेश्वर म्हणजे योग घडवून आणतोय. मी इकडं नंदेश्वरला आली होती तर जाता जाता ह्याने माझी गाडी बघितली, मला फोन केला, ताई तुमच्यासोबत जरा भेटायचं आहे असं या म्हणल्यावर मी रिटर्न आले. तर विषय असा आहे की 5 वर्ष 6 वर्ष त्यांनी आळंदीमध्ये राहिली ती आणि त्या आळंदीमध्ये सगळ्या अनाथ आश्रममध्ये राहून तिथलाच त्यांनी 5-6 वर्ष अनाथ आश्रममध्ये राहून तिथला अभ्यास घेऊन आता त्यांनी ही अनाथ आश्रम बांधायला लागले. ती म्हणजे वारकऱ्यांसाठी आणि अनाथ आईवडिलांसाठी किंवा लेकरांसाठी. हो का, एवढं ह्यांना 2 एकर जमीन आहे. तर हे बघा ही असा अनाथ आश्रम बांधायला ती त्यांनी येऊन भेट देऊन जावं म्हणले ती, म्हणून मी इथं आले. बघताय तुम्ही हो का, ह्यांनी बांधकाम चालू केलंय. तर ह्यांची राहणी जी अवस्था ह्यांच्या आईवडिलाची अशी आहे की हे का आजी येते ह्या. तर मला खरंच खूप छान वाटलं. माळकरी त्या उठा आजी. पहिल्यांदा ह्यातच पांडुरंग असतो बरं का. तर आजी पण माळकरी येत्या, सर्वजण ह्यांच्यातली माळकरी येते. तर अशा पद्धतीने ह्यांचा संसार आहे बघा. तरी सुद्धा दादा तर ह्या परिस्थितीतनं सुद्धा त्याने अनाथ आश्रम काढायचं असं डोक्यात घेतलं की बाबा तुम्हाला कसं सुचलं ही असं अनाथ आश्रम काढायचं. कारण आपल्या या मंगळवेढा भागामध्ये किंवा पंढरपूर जवळ असून सुद्धा आपल्या लोकांना एवढी संप्रदायाची माहिती नाही किंवा संप्रदायाबद्दल ओढ, पांडुरंगाविषयी ओढ नसतं. म्हणजे संसारामध्ये गुंतलेला हा वर्ग आहे आणि याच्यामधून सुद्धा जी लहान लेकरं असतील किंवा आपली जी तरुण पिढी आहे, इथून पुढे येणारी जी पिढी आहे, आपल्या घरातली लेकरं असतील, त्यांना थोडंसं धर्माविषयीचं, वारकरी संप्रदायाविषयीचं, परमार्थाविषयीचं थोडंसं प्रेम जाणवावं म्हणून जी आईवडील नसणारी लेकरं आहेत किंवा गरीब घरची लेकरं आहेत त्यांच्यासाठी या आश्रमाचं बांधकाम आहे. आपल्या नजरेमध्ये सुद्धा अशी लेकरं असतील की ज्यांना आईवडील नाही किंवा घरची परिस्थिती गरिबीची आहे, अशा लेकरांसाठी इथं राहणं, खाणं, शालेय शिक्षण आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचं शिक्षणसुद्धा इथं आम्ही पुढच्या काही दिवसामध्ये करणार आहोत. परत एकदा सारिका ताईंचं मनापासून आभार. कसं असतं, धर्माच्या कार्यासाठी खूप कमी लोक पुढे येत असतात आणि एक साधी कल्पना आहे, साधी गोष्ट सांगितल्यामुळं त्या लगेच या गोष्टीला साथ देण्यासाठी इथं आल्या. या आश्रमाचं सध्या बांधकाम चालू आहे. कोणालाही हा व्हिडिओ जिथंपर्यंत ज्या लोकांपर्यंत पोचतोय त्यांनी फूल नाही फुलाची पाकळी या न्यायाप्रमाणे या आश्रमाच्या बांधकामाला मदत करावी. परत एकदा सर्व मान्यवरांचं धन्यवाद. आणि 100% तुम्हाला माझी साथ राहील आणि 100% तुम्हाला माझा सपोर्ट राहील. कारण तुम्ही जी योजना जी तुम्ही केली त्यात मी खरंच सहभागी 100% राहणार आणि तुम्हाला 100% मी साथ देणार. ही मी माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांपर्यंत मी ही तुमचं ही म्हणजे तळागाळापासून तुम्ही कार्य करायची तुम्हाला युक्ती सुचले तर मी त्यांच्यापर्यंत पोहोचेन आणि नक्की तुम्हाला आम्ही सर्वजण तुमच्या म्हणजे आमच्यान जेवढं होते तेवढं आम्ही तुम्हाला सहकार्य करू. धन्यवाद महाराज. मला बोलवल्याबद्दल आणखी एकदा तुम्हाला खरंच खूप धन्यवाद. नमस्कार.